प्रशासनाकडून सूचना आहे, जे ड्रोन आता हवेमध्ये दिसत आहेत ते जर परवानगी नसलेले ड्रोन असतील तर तात्काळ ते ड्रोन खाली उतरवा. नो फ्लाय ड्रोन आहे. आपल्या लाडक्या आदरणीय अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदाय दादांयो नमः. त्रातारमिन्द्रमवितारमिन्द्रको हवे हवे सुहवगुशूरमिन्द्रम् त्वयामि शक्रं पुरुहूतमिन्द्रको मघवाधात्विन्द्रः. ओम दक्षिण अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. पश्चिम अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. उत्तरे प्रेत अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. सकलोच्चारार्थे गन्धाद्युपचारैः सम्पूज्य. ओम अग्नये स्वाहा. इदमग्नये नमः. कामाय स्वाहा. इदं कामाय नमः. लोकाय स्वाहा. लोकाय नमः. हनुमतये स्वाहा. इदं हनुमतये नमः. यो वच्युतमूढः भागयते अनाकुशरीरिमातरा तस्मारङ्गमाभूयचक्षराय जिह्वत आभोजनयथाचनाः. या ठिकाणी अंत्यविधी
आपण सुरू करणार आहोत. या ठिकाणी या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण करतील. इस देश के केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र भेंट चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे. त्यानंतर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत. पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत. सर्वांना विनंती आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा. आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय. सध्या जागेवर बसा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यानंतर राहुलजी नार्वेकर विधानसभेचे स्पीकर राहुलजी नार्वेकर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नार्वेकर केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ, तसेच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहन, तसेच सन्माननीय खासदार छत्रपती चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेब, आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारा लोकेश, आपसे विनती है सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, प्लीज महाराष्ट्रभरातून दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. नीरजजी यांना पुढे यायचं, प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज समोरून बसायला सुरुवात करा. प्लीज पोलिसांना सहकार्य करा, फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा. श्रद्धांजली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत. आंध्र प्रदेशचे आदरणीय मंत्री नारा लोकेश, नीरजजी चंद्रशेखर, आदरणीय खासदार कृष्णाजी देवरायू, रेव्हेन्यू मिनिस्टर प्रसादजी आणि श्रीनिवासजी रेड्डी. महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे, तसेच माधुरीताई मिसाळ. नीलमताई गोरे, आदित्यताई तटकरे, सन्माननीय मंत्री महोदया. सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे,
वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल. सोविता ते शरीराणि मातुरुपस्था
हवेत 3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. येथीचे प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा. सर्व गेट ओपन करा. सर्व गेट मधून सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी ओपन करायचे. सर्वांनी मागच्या बाजूने जायचंय. हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका, विनंती आहे. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्ली पाठवू नका. चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी, प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती आहे की आता वरती कोणालाही सोडू नका. दादांना अभिप्रेत असणारी शिस्त. आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते सगळ्या विनंती आहे. काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे. आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे, जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा. समोरची गर्दी कमी करा. स्वतःच्या पाठीमागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका. रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका. 12 गेट्सवर रेलू नका. कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत. त्यांना प्लीज सहकार्य करा. 12 गेट रेलू नका. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय. आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे. तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या. चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे. बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे. इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया. आपलं प्रेम अतुलनीय आहे, आम्हाला माहिती आहे, आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे. याची जाणीव आम्हाला आहे. एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे. चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. संबंध महाराष्ट्र मधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेले आहात. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं. हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे. मागे मुख्य गेट आहे, साईडला दोन छोटे गेट आहे. बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा. मागच्या बाजूने बाहेर पडा. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा. गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी, सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतात. त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा. संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP झालेले होते ते देखील आता बाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा.
सगळे VVIP कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावं. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका, जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. हा दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण, यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पाहणारे गर्ल्स जिम्नॅशियम समोर, गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला ॲम्ब्युलन्स हवी आहे, तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूच्या ज्या बाहेर पडणाऱ्या पायऱ्या, त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर ॲम्ब्युलन्स हवी आहे, तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. संपूर्ण पवार कुटुंबियांच्या या अतीव दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत. हे आपले कुटुंब आहे. आदरणीय साहेब, आदरणीय ताई, आदरणीय बहिणी, समस्त पवार कुटुंबीय, लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.